नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला काही सेवा उपाय वगैरे असं काही नाही सांगणार आहे, तर आज मी मला आवडलेली एक कृष्णवाणी आहे जी तुमच्या सोबत मी शेअर करत आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका. तर चला मग आपण सुरू करूया. आशीर्वाद नेहमी हे पाठीशी असतात आणि शाप हे आपले पाठलाग करीत असतात. देव तर माणसाची नियत बघतो. खरं धनवान तो नाही ज्याच्याजवळ पैसा आहे. खरं धनवान तो आहे ज्याच्याजवळ चांगला व्यवहार आहे, ज्याचे चांगले विचार आहे. लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद करून घ्यायचे, त्यामुळे आपले जीवन चांगले होईल. हे खरं आहे. आपल्या वाणीमध्ये खूप ताकद असते. गोड बोलण्याची मिरची देखील विकली जाते आणि तिखट बोलणाऱ्यांचे गूळ देखील विकले जात नाही. चार भिंती टाकल्यावर घर बनते, पण ते खरं घर बनते ते एक समजूतदारपणाने. आपल्या स्वतःमध्ये काय कमी आहे ते देखील ऐकण्याची आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे. फक्त आपण आपली तारीफच ऐकली किंवा कौतुकच ऐकले तर आपण कधीही पुढे जाऊ शकणार नाही. दंड भेटला तर औषध पण भेटेल. जे आपण दिले आहे तेच आपल्याला परत भेटेल. मग ते मान सन्मान इज्जत असो की मग धोका किंवा अपमान असू द्या. निराश होऊ नका. ज्याने तुम्हाला लिहिले आहे तो ब्रह्मांडाचा सगळ्यात मोठा लेखक आहे. प्रशंसा कितीही करा, पण अपमान विचार करून करा. कारण अपमान वेळ आल्यावर व्याजासही परत भेटत असते. मागे जाऊन भूतकाळ तर आपण सुधारू शकत नाही किंवा ते बदलू शकत नाही, पण आज काम करून भविष्य सुधारू शकतो. श्रीकृष्ण सांगतात, जे लोक तुमच्यावर जळतात याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा गुणवान आहात. मनुष्याचे जीवन त्याच्या कर्मावर असते. गोड बोलणाऱ्या माणसावर कधी विश्वास ठेवू नका, कारण स्वार्थ हा खूप बलवान आहे. आपण नेहमी हे विसरून जातो, चंदन खूप सुगंधित असते, पण त्याच्यावर सगळ्यात जास्त नेहमी विषारी साप असतात. कोण काय करत आहे, कसे करत आहे, या सगळ्यांपासून दूर राहा. वेळ नक्की येते, पण तिच्या वेळेवर येते. थोडं धीर ठेवा. जे लोक तुमच्यासारखी बरोबरी करू शकत नाही ते तुमच्याशी नफरत करतात. कधीही मूर्ख लोकांशी वादिवाद करू नका. मूर्ख लोकांशी वादिवाद केल्याने नुकसान तुमचेच होईल. अशा लोकांशी विवाद केल्याने तुमचीच किंमत कमी होते. उलट त्यांच्यापासून दूर राहा. गुरुशी ज्ञान शिका, पित्याकडून संघर्ष आणि आईकडून संस्कार शिका. आणि जे राहिले ते जग शिकून देईल. ज्या ठिकाणी ज्यांचा दाणा पाणी लिहिला आहे तो तिथे बरोबर जातो. कोणी कोणाच्या हक्काचे खात नसते. फक्त दोन गोष्टींनी लोक आपले संबंध हरवून बसतात. एक म्हणजे गैरसमज आणि दुसरं म्हणजे नफरत. लोक नेहमी अशा रस्त्यावर चालतात जे त्याला सोपे वाटते. असे काही नाही की गर्दी ही नेहमी बरोबर रस्त्यावरच चालली आहे. आपले रस्ते आपण स्वतः निवडावे, कारण आपण स्वतःला आपल्यापेक्षा दुसरं आणखी ओळखू शकत नाही. जर तुम्हाला परत परत अपमान तिरस्कार भेटत असेल तर तिथून निघून जाणे चांगले. कधीही मनुष्याचे कर्म त्यांच्या बरोबर असतात. जसे कर्म असतील तसे त्यांचे जीवन असते. जे केले आहे तेच भेटणार आहे. कर्म कोणाचेही आजपर्यंत सगळे बंधू झाले नाही. आजपर्यंत ज्याने जे काही केले आहे ते कधी ना कधी समोर येतच. जीवन हे खूप छान आहे. कधी हसवते तर कधी रडवते, पण जो जीवनाच्या या गर्दीमध्ये खुश राहतो, जीवन हे त्याच्या पुढेच नतमस्तक होत असते. कोणाचा बघून चांगले नका बनू किंवा कोणाची नकल नका करू. स्वतःच असे बना की लोक तुम्हाला नकल करतील. जीवन हे एक वेळ मिळाले असे नाही, तर मरण हे एकचदा भेटते आणि जीवन हे तर आपल्याला रोज भेटते. आपल्या हसण्या किंवा रडण्याचा रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात न देता आपल्या हातात घ्या. ज्या दिवशी तुम्ही हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्याल त्या दिवसापासून तुम्हाला कोणीही रडवणार नाही. तुम्हाला कोणी मागितलं तर त्यांना नक्की द्या, कारण देवाने तुम्हाला देणाऱ्यामध्ये ठेवले आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. लक्षात ठेवा, चांगली वेळ बघण्यासाठी वाईट वेळ पण बघावी लागते. सेवा सगळ्यांची करा, पण आशा मात्र कोणाशीही ठेवू नका, कारण सेवेचे मूल्य हे फक्त देवच देऊ शकतो. नेहमी आपली नजर ही जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्यावर ठेवा, जे तुम्ही गमावले आहे त्याच्यावर नाही. अन्नासारखे कोणतेही दान नाही आणि माता पिता सारखे दुसरे कोणतेही दैवत नाही. आपले गुपित कधी कोणालाही सांगू नका. जीवनाचा हा सगळ्यात मोठा गुरुमंत्र आहे.
गरजेपेक्षा जास्त इज्जत कोणालाही देऊ नका. दिली तर लोक तुम्हाला बावळट समजतात. पाठीमागे जर तुमच्याविषयी बोलत असतील तर घाबरू नका. कारण बोलले त्यांच्याविषयी जाते की त्यांच्यामध्ये असे काही आहे. सफलता कधीही मागून भेटत नाही. मागून फक्त भीक भेटत असते. सफल होण्यासाठी स्वतः मेहनत करावी लागते. लहान लहान चुका करणे आपण टाळले पाहिजे. ठोकरी आपण कधीही मोठ्या दगडापासून नाही तर लहान लहान दगडांपासून खात असतो. आपली चूक आपण स्वीकारली पाहिजे. त्याशिवाय कधीही तुम्ही चांगले मनुष्य बनू शकणार नाही. द्यायला सुरू करा. येणे आपोआप चालू होईल. मग ते धन असो किंवा इज्जत असो. अहंकारी माणसाची स्वतःला स्वतःची चूक दिसत नाही किंवा त्याला दुसऱ्यांचे चांगले केलेले देखील दिसत नाही. जीवनात जेवढी कठीण परिस्थिती येईल तेवढे तुम्ही मजबूत बनत जाल आणि जितके तुम्ही मजबूत व्हाल जीवन हे तेवढे सोपे होईल. हा जीवनाचा नियम आहे. अपमानाचा बदला हा भांडण करून न घेता अधिक सफल होऊन दाखवा. वाईट करण्याचे मनात आले असेल तर उद्यावर टाळा आणि चांगले करण्याचे आले असेल मनात तर ते आजच करा. एकाच घरात राहून चालाकी करत असेल, छळ करत असेल तर त्यांच्यापेक्षा मोठा शत्रू दुसरा आपल्या कोणी नाही. जो तोंडावर बोलून देतो त्याच्यासारखा कोणी मित्र नाही. लक्षात ठेवा, तोंडावर कडू बोलणारा कधी विश्वासघात करत नाही. जीवन दोन प्रकारे जगू शकतो. एक म्हणजे जे पाहिजे ते मिळवण्याची ताकद ठेवा आणि दुसरे म्हणजे जे आहे ते ऍक्सेप्ट करा. वस्तूची किंमत ही भेटण्याआधी असते आणि माणसाची किंमत ही तो गेल्यानंतर कळते. अपमानाचे उत्तर इतके चांगले होऊन द्या की समोरच्याला स्वतःची लाज वाटेल. जो कोणी आपल्या केलेल्या चुकांचे दोष दुसऱ्यांवर टाकत असतो तो कधीही त्या चुका करण्यापासून बाहेर पडू शकत नाही. कधीही कमी बोला, जास्त बोलू नका. म्हणूनच देवाने दोन कान दिले आहे आणि तोंड एकच दिले आहे. माफ परत परत करा, पण विश्वास एकचदा करा. जीवनात कोणालाही इतके महत्त्व देऊ नका. आपली समस्या, आपले दुःख कोणालाही सांगू नका. कारण 80% लोकांना काही फरक पडत नाही आणि 20% लोक खुश होतील की तुमच्या जीवनात पण समस्या आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॅमिली फ्रेंड सोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.